हा, आता येतोय. अच्छा अच्छा. कुठून बोलताय तुम्ही? मी विटा पासून आमचं गाव जवळ आहे ना, तिथून वाळूज वरून बोलते. बरं बरं, नाव सांगायचंय? हा, अनुजा बाबर. हा हा, काय अनुभव आला ताई? अनुभव म्हणजे माझे मिस्टर म्हणजे खूप दारू पित होते ना. बरं हम्म. बरं, हा हा. ते पहिल्यांदा कसं मी स्वामी सेवेत आले, पित होते म्हणल्यानंतर आमच्या इथं कोयना नगर रसाटीच एक मोठा मठ आहे ना, मग तिथं आमच्या मिस्टरांना नेलेलं. अच्छा. सासूबाईने असं सांगितलं तिथं व्यसन मुक्तीचं देतात औषध वगैरे म्हणून. बरं बरं, हा. त्यावेळी स्वामींची पूजा वगैरे काय नव्हती करत. तिथे गेल्यानंतर त्यांनी स्वामींचा फोटो, माळ आणि तारक मंत्र दिला होता आम्हाला. हं, आणि तो यांना करायला सांगितलं होतं, 11 माळी जप वगैरे तारक मंत्र हे. हा. पण त्यांनी थोडं मनापासून एवढं केल्यामुळे मी पण सोबत नव्हती ना गेली, त्यामुळे मला पण एवढं काही कळलं नाही. हा हा आणि हा त्यांना विचारलं तुम्हाला काय औषध दिलं, तर काय नाही म्हणते तिथे, मला फक्त पाणी प्यायला दिलं. हा. मग कुठं म्हणलं, मनाला वाटलं कुठं एवढी त्यांना भरपूर औषधं केलेली बाहेरची व्यसनासाठी, हा पण कुठलाच फरक नव्हता. माझ्या पण मनात आलं, म्हणलं कशाला फरक पडतोय तेव्हा, हा एवढ्या औषधाने कुठं ह्यानं काही फरक पडणार आहे का. हा. मग त्यांनी 1 महिनाभर नाही पिले आणि हं. नंतर चालू झाले. मग ते अरे. फोटो वगैरे ती मी पूजा करतच होते देवाऱ्यावर. हा हा परत असे 7-8 महिने गेले ना, आमच्या देवाऱ्यावर भरपूर देव होते म्हणल्यानंतर हा कुठं सगळ्यांची पूजा पण व्यवस्थित होत नव्हती. आणि हा. वेळ लागायचा ना अर्धा तास पूजेला. मग बरं. म्हणल्यानंतर मी ती माळ वगैरे फोटो एका असा पिशवीत ठेवून दिला. आणि हा असंच मग लॉकडाऊन मध्ये फोनवर मी असंच ती पूजा लाईफस्टाईल चॅनेल आहे ना, हा त्यांचा अनुभव वगैरे ऐकलं. स्वामींचा 11 गुरुवार. मग नंतर मी ते बाहेर काढलं आणि पूजा चालू केली आणि 11 गुरुवार केले. हं. पण ते पण असंच माझं पूर्ण सारामृतचं वाचन पण व्हायचं नाही. मी कधी 2च अध्याय वाचायचे, 11 माळी जप नाही. हा असं मोडकंच 11 गुरुवार केले. पण दिलं सोडून. परत ते पण झालं. तरी पण 2 वर्ष माझी तोडकी मोडकी सेवा चालू होती. हा. पण काहीच नव्हतं. आणि परत एकदा असंच आंब्यानी पिले, मला मारलं खूप. मी जाऊन राहिले मग माहेरी तिकडं. हं. असंच माहेरी राहिल्यानंतर तिथं घरात स्वामींची फोटो होता ना आणलेला. मी म्हणलं स्वामी तुमची इच्छा असेल तर मी माघारी येईन म्हणलं, तर तुमचीच काय असेल ते म्हणलं. हा 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 तिथं गेल्यानंतर मी तारक मंत्र वगैरे म्हणायची. मोबाईल हा असतो स्वामी अशक्य ही शक्य करते स्वामी. आणि हा. रडायला यायचं की आता माझा संसार मोडतोय का काय. मग ती आई ग. बहिणीला वाईट वाटायचं. मग बहीण मला स्वामी असे म्हणजे तिला वाईट वाटलं म्हणून का मग तुझा नवरा सुधरत नाही, एवढं देवाचं करते अशी. तरी पण मग सोडलंही केलं. पण नंतर मी 11 गुरुवार ह्यांनी म्हणले ये, नाही मी दारू वगैरे पित, तू ये. मग तिथं मम्मीच्यात राहिली. नंतर 18वा अध्याय 14वा अध्याय मी वाचन करायची. नंतर औदुंबराला रोजच्या 108 प्रदक्षिणा घातल्या 11 दिवस बापरे. वगैरे. हा हा. मग तरी मग ह्यानी म्हणले ये पित नाही. मग तेव्हापासून बघ आता 2 वर्ष होत आली. माझे मिस्टर बिलकुल नाही पिले. अरे आणि वा. हा, आणि तेव्हापासून स्वामींची भक्ती मग जशी त्यांनी सोडली तशी आम्ही जास्तच भक्ती करायला म्हणजे लागलो. मिस्टर पण रोज तारक मंत्र जप आमचा चालू झाला. अरे वा. हा, आणि मूर्ती पण मग स्वामींना म्हणलं स्वामी तुमची अभिषेक घालायला मूर्ती मी स्वामींना म्हणायची ना, मी अक्कलकोट वरूनच मूर्ती आणणार तुमची आणि हं. इकडे मला बोलवा मग आणते. आणि असंच अनुभव ऐकताना ती पूजाताई आहेत त्यांचा असा अनुभव ऐकला ना, त्या हा म्हणल्या मला मानलेल्या दादांनी अशी सरप्राईज मोठी मूर्ती दिली. हा मग हा. त्यांचा अनुभव ऐकता सहज माझ्या मनात आलं. मी स्वामींनी म्हणलं मला कोण द्यायचंय असं सरप्राईज मूर्ती. मला कशाला कोण देते, कुणाला माहितीये की मी करणार आहे. मग तेवढ्यात 1-2 महिनाच गेला असा म्हणून तोपर्यंत माझी मावशी अक्कलकोटला गेलेली. हा आणि तिने 2 मूर्ती अशा तिच्या मुलगीसाठी माझ्या मुलगीसाठी आणलेली. हा. तिला माहिती नव्हतं मी करते सेवा. मग अच्छा. ती अशी पुण्याला असती. मग ती आला, तिचा अचानकच फोन आला, अगं मी तुझ्यासाठी स्वामींची मूर्ती आणल्या अरे म्हणून. वा. अक्कलकोटवरून आणि बरोबर तिनं म्हणजे गुरुवारीच आणली माझ्यासाठी मूर्ती. मग अरे तो वा. एक अनुभव की स्वामी अक्कलकोटवरून आले आणि मी फक्त स्वामींना म्हटलं की मला कोण सरप्राईज मूर्ती देणार आहे. तो एक अनुभव त्यांनी म्हणजे हा दिला मला. आणि परत असं छोटं मोठं भरपूर अनुभव आले. तर माझ्याकडे मी तुम्हाला ग्रुपवर फोटो टाकते. असं दत्तांचा ती गाई आणि स्वामी असा फोटो आहे माझ्याकडे. मी हा. सहज असा अष्टगंधाचा टीका लावला स्वामींना, त्यात तशी गाई उमटली. अरे वा. हा मला पाठवते हा. मी हा शेअर करते हा ताई. हा हा, चालतंय. स्वामी समर्थ ताई. हा, श्री